नमस्कार. हिंदू धर्मात कोणतेही शुभ काम करताना दिवा लावतात. सकाळ आणि संध्याकाळ पूजा करताना देखील दिवा लावतात. ज्या प्रकारे दिव्याची वात नेहमी उंचावते, त्याचप्रमाणे माणूस देखील उंचावत राहो, हेच दीप प्रज्वलनाचे मुख्य अर्थ आहे. नवरात्रात अखंड दिवा का लावतात? नवरात्रात 9 दिवसापर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळ मिळावे म्हणून यासाठी गाईचा साजूक तुपाने अखंड दिवा लावतात. गाईचे साजूक तूप नसल्यास इतर कोणत्याही तुपाने आपण देवीपुढे अखंड दिवा लावू शकतो. नवरात्रीतील 9 दिवस दिवा तेवत ठेवणे याला अखंड दिवा म्हणतात. नवरात्रीत दिवा तेवत ठेवल्याने घरात सौख्य आणि शांतता बनून राहते आणि सर्व कार्य पूर्ण सिद्ध होतात. म्हणून नवरात्राच्या पहिल्या दिवशीच संकल्प घेऊन अखंड दिवा लावावा आणि त्याचे नियमानं संरक्षण करावं. पितळ्याचा दिवा किंवा मातीचा दिवा आपण लावू शकतो. मातीचा दिवा अखंड दिवा म्हणून ठेवण्यापूर्वी दिव्याला संपूर्ण 1 दिवस पाण्यात भिजवून ठेवावे आणि त्याला पाण्यातून काढून स्वच्छ कापडाने पुसून वाळवून घ्यावे. अखंड दिवा लावण्यापूर्वी मनात काही संकल्प घ्यावा आणि देवी आईला विनवणी करावी की आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे. अखंड दिवा कधीही जमिनीवर ठेवू नये. दिवा नेहमी चौरंग किंवा पाटावर ठेवावा, नंतर लावावा. दुर्गा देवीच्या समोर जर आपण जमिनीवर दिवा ठेवत आहात तर त्याचा खाली आधी अष्टदल कमळ ठेवावे. हे अष्टदल कमळ आपण गुलाल किंवा रंगीत तांदूळाने देखील काढू शकतो. अखंड दिव्याची वात ही देखील महत्त्वाची आहे. ही वात रक्षासूत्र म्हणजे कलाव्यापासून बनवलेली असावी. 1.25 हाताचा मापाचा हा रक्षासूत्र असतो. पूजेत वापरला जाणारा कच्चा कापूस घेऊन वात वळतात आणि ती वात दिव्याच्या मध्यभागी ठेवतात. अखंड दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर करावा. जर आपल्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेल तर आपण तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकतो. मोहरीचे तेल शुद्ध असल्यास वापरू शकतात. अखंड दिवा देवी आईच्या उजव्या बाजूस ठेवावा, पण जर दिवा तेलाचा असल्यास त्याला डाव्या बाजूस ठेवावा. दिव्याला वारा लागू नये म्हणून त्याच्यावर काचेचे झाकण ठेवावे. संकल्प पूर्ण झाल्यावर कधीही दिव्याला फुंकर मारून विझवू नये. दिवा स्वतःच शांत होऊ द्यावा. पूजेच्या वेळी दिव्याचे तोंड पूर्वीकडे किंवा उत्तरेकडे असावे. अखंड दिवा तेवण्यापूर्वी हात जोडून श्री गणेश, देवी दुर्गा आणि भगवान शंकरांची पूजा करावी. दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या इच्छेबद्दल विचार करावा आणि देवी आईला विनवणी करावी की पूजेच्या सांगतासह माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे. अखंड दिवा लावताना हा मंत्र म्हणावा: ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा सुधा नमोस्तुते. कोणत्याही शुभकाम करण्याच्या पूर्वी दिवा लावताना या मंत्राचे जप केल्याने त्वरित यश प्राप्ती होते. नवरात्रात अखंड दिव्याची वात पूर्व दिशेला ठेवल्याने आयुष्य वाढते. दिव्याची वात पश्चिम दिशेने ठेवल्याने दुःख वाढते. दिव्याची वात उत्तर दिशेने ठेवल्याने धनलाभ होतो आणि दिव्याची वात दक्षिण दिशेला केल्याने तोटा होतो. अखंड दिव्याची उष्णता दिव्यापासून सुमारे 4 बोटे जाणवली पाहिजे. असा दिवा भाग्याचं सूचक असतं. दिव्याची वात सोनेरी असावी, ज्यामुळे आपल्या जीवनात धनधान्य अफाट मिळतं आणि व्यवसायात प्रगती होते. जर अखंड वात विनाकारणास्तव स्वतःच विझल्यास घरात आर्थिक संकटे येण्याची शक्यता असते. दिव्यात पुन्हा पुन्हा वात बदलू नये. दिव्याने दिवा लावणं देखील अशुभ मानले जाते. असे केल्याने आजारात वाढ होते आणि मंगल कार्यात अडथळा येतो. नवरात्रीत मातीचा अखंड दिवा लावल्याने आर्थिक भरभराटी येते आणि आपली सर्वत्र दिशांमध्ये कीर्ती वाढते. नवरात्रीत दिवा लावल्याने घरात आणि कुटुंबात सौख्य, शांती आणि पितृशांती मिळते.
नवरात्रात तुपाचा आणि मोहरीच्या तेलाचा अखंड दिवा लावल्याने सर्व शुभ कार्य सिद्ध होतात. नवरात्रात विद्यार्थ्यांना यश प्राप्तीसाठी तुपाचा दिवा लावावा. जर आपल्याला काही वास्तुदोष असल्यास त्याला दूर करण्यासाठी वास्तुदोषाच्या ठिकाणी तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. शनीच्या दुष्प्रभावापासून सुटका मिळवण्यासाठी नवरात्रात तिळाच्या तेलाचा अखंड दिवा लावावा. हा अखंड दिवा शुभ मानला जातो. नवरात्रीत घटस्थापनेचा मुहूर्त 15 ऑक्टोबर 2023 सकाळी 11:44 ते 12:30 असा आहे. यावेळी आपण आपल्या घरात तसेच मंडपामध्ये घटस्थापना करू शकतात. काही कारणामुळे दिवा मालवला तर अपशकुन मानून त्रास करून घेऊ नये. अखंड दिव्यामध्ये तेल किंवा तूप घालताना किंवा वात व्यवस्थित करायची असल्यास किंवा रात्री दिवा विझला हे लक्षात आल्यावर एक छोटा दिवा अखंड दिव्याच्या मदतीने प्रज्वलित करावा. अशात दिवा विझला तरी छोट्या दिव्याने अखंड दिवा पुन्हा प्रज्वलित करावा. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.